रामकृष्ण हरी. मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री देवी महात्म्य अध्याय 15 व 16. आज दिवस 9वा, त्या कारणाने आपण आज 9व्या दिवशी समाप्ती करणार आहोत. त्यामुळे आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटचे अध्याय 15 व 16. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मग आता आपण सुरुवात करूया. श्री देवी महात्म्ये पंचदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. सूत शौनका ते सांगत, मार्कंडेय शिष्या निरोपित, मेधासुरथासी कथित, ध्यानपूजन देवीचे, ऋषी म्हणे नृपा लागून, ऐके देवींचे ध्यानपूजन, देवी असे त्रिगुणा आपण, राजसी तामसी सात्विकी, त्रिप्रकारांची देवी जाण, विश्वस्वरूपे सर्व आपण, चंडिका दुर्गा भद्रा म्हणून, बहुनामे वर्णिती, हरीची योगनिद्रा भगवती, ईस महाकाली ऐसे म्हणती, ती तमोगुणा असे निश्चिती, मधुकैठभ मर्दिनी ते, मधुकैठभ नाशार्थ जाण, स्तविता जाहला कमलासन, तिचे स्वरूप करीतो वर्णन, ध्यान ऐके राजेंद्रा, दशवदन दशभुज, दशपाद अनंत तेज, कृष्णवर्णाती तेजपुंज, विराजमान दिसतसे, तीन नेत्रांची शोभे माळा, यास्तव दिसतसे सोज्वळा, तैशाची दंत दाढा सकळा, भयंकर रूप दिसे, रूप सौभाग्य कांतीचे, प्रतिष्ठा दिसतसे श्रींची, दाही हस्तकी आयुधांची, प्रभा फांके दस दिशा, खडक बाण गदा शूळ, शंखचक्र भुशुंडी केवळ, परीग कार्मुक शिर कमळ, गळत रुधिर धरी करी, तीही प्रत्यक्ष वैष्णवी माया, महाकाली दूरत्यया, आराधिता पूजी जो जया, वश्य करी चराचर, आता सर्व देव शरीरापासूनी, जी का प्रकट झाली भवानी, अमित प्रभा त्रिगुण रूपिणी, महालक्ष्मी प्रत्यक्ष, महिषमर्दिनी ती जाण, श्वेत असे तियेचे आनन, जियेचे भुज नीलवर्ण, श्वेतस्तन मंडल जिचे, रक्त मध्य शरीर जान, रक्त असती तियेचे चरण, जंघाउरू रक्तवर्ण, अत्यंत मद जियेचा, अत्यंत चित्र जियेचे जघन, चित्रमाल्यांबर भूषण, अंगी शोभे चित्र अनुलेपन, कांती रूप सौभाग्यशील, अष्टादश भुजा देवी, प्रेम भावे ती पूजावी, जी सहस्रबाहू वैभवी, शोभतसे जगदंबा, अष्टदश हस्तकी जान, आयुधे करीतसे धारण, दक्षिणाधकरापासून, क्रमे करून सांगी जेती, अक्षमाला कमलबाण, खडग वज्र गदा धारण, चक्र त्रिशूल जान, शंख घंटा पाशतो, शक्तिदंड आणि चर्म, चाप पानपत्र कमंडलू उत्तम, ही अष्टादश आयुधे परम, अलंकृत भुजती ही, सर्व देवतामयी जान, ईशा महालक्ष्मी आपण, भावे करी जो आराधन, लोकस्वामी होय तो, सर्व लोकांचा होय पती, तो सर्व देवांचाही प्रभू निश्चिती, तयाची आज्ञा वागविती, इंद्रादी सर्व सूरवर, आता गौरी देहापासून, जी का जाहली उत्पन्न, जी सत्व गौनेक निधान, महासरस्वती ती, जी शुंभासुरनी बहिर्णी, साक्षात वर्णिली भवानी, जी अष्टभुजा आयुध पाणी, आयुधे तिची सांगतो, बाण मुसल शूल चक्र शंख, घंटा लांगल कार्मुक, अष्टहस्तकी आयुधे देख, धरिती जाहली राजेंद्रा, ही भक्तीने आराधिता, सर्वज्ञत्व देतसे तत्वता, शुंभनिशुंभाशी समरता, करीती जाहली जगदंबा, नरेंद्रा या प्रकारे करुण, मूर्तीची स्वरूपे केली वर्णन,
या देवीचे उपासन पृथक पृथक श्रवण करी. महालक्ष्मी अष्टादश भुजा जेव्हा तियेची करावी पूजा. अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी. मध्यदेवीच्या उत्तर दक्षिण अन्य दोघींचे करावे पूजन. पृष्ठभागी त्रय मिथुन पूजावे ते सांगतो. स्वरापत्नीसह चतुरानन मध्ये तयाचे करावे पूजन. गौरीसहित पंचवदन दक्षिण भागी पूजावा. लक्ष्मीसहित नारायण तयाचे वामभागी पूजन. पुढे देवीचे त्रय मांडून पूजा त्यांची करावी. जरी अष्टादश भुजा देवी महालक्ष्मी स्थापावी. तिच्या वामभागी पूजावी महाकाली दशानना. दक्षिण भागी सरस्वती अष्टभुजा पूजावी निश्चिती. आता दुसरा प्रकार नृपती तुझ कारणे सांगतो. महाकाली दशमुखा मध्ये स्थापावी सुरेखा. अष्टादश भुजा देखा ती दक्षिण भागी स्थापावी. अष्टबाहू सरस्वती वामभागी पूजावी निश्चिती. तैसेची काल मृत्युंते पूजिती. दक्षिणोत्तर क्रमाने व्हावे सर्वारिष्टांचे निरसन म्हणून काल मृत्यूंचे पूजन. आणखी तिसरा प्रकार जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अष्टभुजा सरस्वती जी शुंभाते जाहली मारिती तियेची पूजा करावी निश्चिती. ऐसे चित्ती वाटेल तई तिसी मध्ये स्थापून दक्षिणेसी करावे लक्ष्मी पूजन. वामभागी काली पूर्ण पूजावी भक्ती नम्र होऊन या. अग्रभागी देवी त्रय जाण पृष्ठी मिथुन त्रय पूजन. पूर्वी सांगितल्याप्रमाणे नवशक्ती पूजाव्या अथवा तियेच्या नवशक्ती त्यांचे पूजन करावे निश्चिती. सांगतो त्यांच्या नामांप्रती त्या नवदुर्गा जाणाव्या. शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदजननी. सहावी जाणावी कात्यायनी कालरात्री सातवी ती. महागौरी आठवी जाण सिद्धिदात्री नवमी पूर्ण. नवदुर्गा अनुक्रमे करून पूजा काळी पूजाव्या अथवा वैश्वानर पीठाचे ठाई. नवशक्ती ते वर्णिले पाही त्यांची नामे एक लवलाही. त्या पीठदेवता जाणाव्या. पिता श्वेता अरुणा जाण कृष्णा धूम्र तीव्र आपण. स्फुल्लिंगिनी रुचिरा पूर्ण ज्वलिनी ती नवमी पै. पूजन या नवशक्तीचे अवश्य आधी करावे साचे. रुद्रविनायक याही देवांचे दक्षिणोत्तर पूजन करावे. असो या प्रकारे करून सांगितले पूजा विधान. नमो दैवे या स्तोत्रे जाण महालक्ष्मी स्तवावी. अवतारत्रयाची पूजा जेव्हा करावी महाराजा. संपूर्ण मंत्रे स्तोत्रे सहजा ज्यांची त्यांसी म्हणावी. महालक्ष्मींचे आराधन प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती. मूळ माया एकची साचार तिचेची हे तीन अवतार. कार्यार्थ घेतले समग्र संशय नाही सर्वथा. जो महालक्ष्मीची पूजा करी तो या जगाचा प्रभू निर्धारी. या कारणास्तव पूजी सत्वरी चंडिके ते सर्वदा. ती भक्तवत्सला जगन्माता तियेची पूजा करावी तत्वता. अर्ध्यादिभूषणे गंधा अक्षता पुष्पधूप दीप नैवेद्य राज उपचारे यथाशक्ती भावे पूजावी भगवती. नाना भक्ष भोज्य समन्विती नैवेद्य तियेसी अर्पावा. सुरा मांस रुधिराक्त बली करावा समर्पित. करू नये ब्राह्मणे यथार्थ आचमनीय सुगंध चंदन. करोद्वर्तन अर्पावे सकर्पूर तांबूल अर्पण. भक्तिभावे करावे जाण सद्गतीत अंतकरण. वारंवार असावे देवीच्या अग्रभागी सत्वर अथवा वामभागी निरंतर. छिन्न शीर्ष महिषासुर पूजा त्याची करावी. देवीची जी सायुज्य मुक्ती तयासी प्राप्त असे निश्चिती. म्हणून तो देवपंक्ती महिषासुर पूजावा. देवीच्या अग्रभागी जाण अथवा दक्षिण भागी आपण. देवीचे प्रिय सिंह वाहन पूजा त्याची करावी. जो मूर्तिमंत धर्म समग्र जेने धरिले चराचर. घेऊनी सिंहाचा अवतार सेवा करी जगदंबेची. जे जे काही करावे देवीस व्हावे तेव्हा एकाग्र मानस. मग कृतांजली सावकाश होऊनी स्तवन करावे. संस्कृत अथवा प्राकृत
पठन करावी तिन्ही चरिते, जितुका असेला आपुला आहेत तितुके प्राकृत वाचावे. प्राकृत ग्रंथ वाचिता पाही, त्यासी नेम काहीची नाही. एकपत्र अथवा सर्वही वाचिता जगदंबा संतोषे. संस्कृत सप्तशतीचा अर्थ पुराणिक सांगती यथार्थ. जैसा अवकाश मनोरथ तितुकी पत्रे वाचावी. म्हणून प्राकृत महात्म्य जाण, पाहिजे तितुके करावे पठन. परिसंस्कृताचे असे कठीण, येथे वर्णन केले ते. संस्कृत महात्म्य करिता पठन, आदी छंद ऋषी देवता ध्यान. बीजशक्ती शाप मोचन, केला वाचन व्यर्थ ते. या सप्तशक्ती स्तोत्राचा जाण, मेधा ऋषी असे आपण. गायत्र्यादी सप्तछंद पूर्ण, तिन्ही देवता अनुक्रमे. प्रथम चरित्राचा जाण, ब्रह्मा ऋषी असे आपण. गायत्रीचा छंद पूर्ण, महाकाली देवता. नंदाशक्ती रक्तदंतिका बीज, अग्नितत्व जाण सुतेज. महाकाली प्रीत्यर्थ सहज, जप विनियोग करावा. मध्यम चरित्राचा जाण, विष्णू ऋषी असे आपण. उष्णिक नामे छंद पूर्ण, महालक्ष्मी देवता. शाकंभरी शक्ती दुर्गा बीज, वायुतत्व असे सुतेज. महालक्ष्मी प्रीत्यर्थ सहज, जप विनियोग करावा. अंत्यचरित्राचा जाण, रुद्र ऋषी असे आपण. अनुष्टुप हाची छंद पूर्ण, महासरस्वती देवता. भीमाशक्ती भ्रामरी बीज, सूर्यतत्व असे सुतेज. महासरस्वती प्रीत्यर्थ सहज, जपविनियोग करावा. असे छंद ऋषी उच्चारून, कवच अर्गला कलिक जपोन. सरहस्य करावे पठन, नाही तरी व्यर्थ असे. कोणी ऐसे जपती जाण, अर्गला किलक कवच जपिन. मग रहस्य करीत पठन, त्यासही प्रमाण असे की. अक्षर रेफ विसर्ग चुकता, तत्काळ विघ्न होय तत्वता. शापमोचना वाचुनी ह्याता, फल न ये कदापि. आणिक एक असे अटक, तेही सांगतो तुझ सम्यक. पाठ संपुटिक सकळिक, तो संस्कृताचा करावा. संपुटित म्हणजे जाण, जो का मंत्र असे नरवान. त्याची 9 अक्षरे पूर्ण, मूळ मंत्र जाणावा. त्या मंत्राचे न्यास देख, एकादश असती सम्यक. ऋषी छंद देवता ध्यानाधिक, अनुक्रमे करावे. नवार्ण मंत्राचा जप जाण, पाठापूर्वी शत करून. पाठा अंतीही शत आपण, जप करावा मंत्राचा. तरीच चंडी पाठाचे फळ, प्राप्त होत असे शीघ्र केवळ. नाही तरी व्यर्थ सकळ, अनुष्ठान पाठाचे. यथाविधी ग्रंथ पूजन, आद्यंती करावे संपूर्ण. आद्यंती प्रणव लावून, चंडीपाठ करावा. उत्किलन रात्री सुक्त जाण, पाठारंभी करावे पठन. पाठांती देवी सुक्त संपूर्ण, पठन निवेदन करावे. देवी कारणे जप निवेदन, सुरभ्यादी अष्टमुद्रा दर्शन. अथवा रात्री सुक्त देवी सुक्त जाण, पाठानुक्रमे करावे. सुरभिज्ञान शूर्पयोनी, कुर्म पंकजलिंग निर्यानी. ह्या अष्टमुद्रा तक्षणी, जपा अंती दाखवावा. एकचरित्र करणे पठन, तरी मध्यम वाचावे संपूर्ण. मध्यम चरित्राचा जाण, अर्धपाठ करू नये. अर्धपाठ केला असता, विघ्न होत असे तत्वता. ते मध्यम चरित्र वाचिता, 3 अध्याय असती पै. प्रथम चरित्राचा पाठ, एकची करू नये स्पष्ट. 3 वाचावी चरित्रे श्रेष्ठ, अथवा 2 वाचावी. तैसाची अंत्यचरित्राचा पाठ, एकची करू नये स्पष्ट. वाचावे 3 पाठ वरिष्ठ, अथवा 2 वाचावे. कोणत्याही चरित्राचा पाठ नसावा अर्धसाचा, ऐसे प्रकार संस्कृताचा. प्राकृती तो असेना. असो या महात्मे स्तवन, करुणी करावी प्रदक्षिण. साष्टांग घालून या नमन, मस्तकी अंजली धरावा. जगदंबे क्षमस्व म्हणून, देवीचे करावे क्षमापन. वारंवार आलस्य होऊन, प्रार्थावी ती जगदंबा. प्रतिश्लोकी करावे हवन, ऐसे येथे आहे वर्णन. या सप्तशक्तीचा जाण, हवन प्रकार सांगतो. डांबरादी तंत्रसार ग्रंथी, मंडनकृत माला मंत्र पद्धती. भैरवादी सर्व तंत्रांची युक्ती, पाहुणी येथे सांगेन. या सप्तशतीत साचार, 7 अनुष्ठानचे प्रकार. वर्णिले असती सविस्तर, अनुक्रमे परियेसी. एक नवरात्र विधान जाण, दुसरे नित्यचंडी विधान. तिसरे नवदुर्गा अनुष्ठान, कालरात्री चौथी ती. 5वी नवचंडी ती जाण, 6वी शतचंडी आपण. सहस्रचंडी 7वी पूर्ण, हे 7 प्रकार जाणावे. सहस्रचंडी प्रकारे करून, लक्षकोटी चंडी करावी पूर्ण.
पूर्ण. आता या सातांचे अनुष्ठान अनुक्रमे सांगतो. आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्र नवमीपर्यंत जाणं. उपवास अथवा नक्त करून अथवा एकभुक्त असावे. उपवासाचे उत्तम फळ नक्ताचे मध्यम असे केवळ. एकभुक्ताचे कनिष्ठ सकळ फळ प्राप्त असे ते. एकभुक्त व्रताचरण तीही भक्षावे हविष्यान्न अथवा अयाचित भक्षण फळ उत्तम तयाचे. न मागता प्राप्त होईल तेची अयाचित केवळ. स्वकीय वर्ण दत्त सकळ तेची उत्तम व्रतासी. असो या प्रकारे करून करावे नवरात्र विधान. प्रतिदिनी एक एक पाठ जाण नवपाठ करावे. करुणी संपुटित मंत्र नवार्ण कवच अर्गला किलक जपोन. सरहस्य करावे पठण विप्रद्वारा स्वयेवा. नवमीच्या पाठांसुद्धा जाण. अष्टमीस करावे पाठ 2. अष्टमी दिवशी अधिवासन होम आरंभ करावा. नवमी दिवशी होम समाप्ती करोनी अर्पावी पूर्णाहुती. एक एक कुमारी निश्चिती प्रतिदिनी जेववावी. सुहासिनी ब्राह्मण भोजन करावे यथाशक्ती आपण. परंतु मुख्य कुमारी पूजन नवरात्र विधानी बोलिले. नवसुवासिनी एक कुमारी फळ समान असे निर्धारी. पायसतील धृत औदारी ही मुख्य द्रव्ये होमाची. नवरात्राचे हवन उत्तम येथे नाही दशांश होम. बहुपाठ करविता उत्तम प्रधान होम एकची. स्वशाखेचा आचार्य जाण तेने स्वगृह्य विधी पाहून. मग करावे पात्रासादान ऐसे येथे वर्णिले. सप्तशतींचे पुनश्चरण 4 प्रकारांचे असे जाण. जप होम तर्पण मार्जन उत्तरोत्तर अधिक फळ. पाठ देवीचे आमंत्रण. हवन हे देवीचे भोजन. तर्पणे करुणी रोग शमन कुष्ठजाय मार्जने. जप यथोक्त पाठे करून होम तो मंत्र विभागे जाण. ओम नमः स्वाहा म्हणून आहुती अर्पण करावी. तर्पयामी ऐसे म्हणून मग करावे तर्पण. मार्जयामी येणे मार्जन देहशुद्धी होतसे. धनवंत तो तेने पाही होम करावा सर्वदाही. निर्धनासी कारण नाही तेने पाठ मात्र करावा. सर्वाहुनी उत्तम देख श्रवण पठनाचे फळ अधिक. 12वे अध्यायी सकळिक देवीने स्वये वर्णिले. नवरात्राचे ठाई जाण. रात्री करावे देवी पूजन त्यांचे अधिक महिमान. जागरण करावे. देवी कथा कराव्या श्रवण अथवा कराव्या निरूपण. महोत्सव देवीचा जाण यथाशक्ती करावा. सर्व अनुष्ठानी जाण हाची विधी सांगितला पूर्ण. ऐसे वर्णिले नवरात्र विधान. आता पुढे श्रवण करा. पाहुनी शुभ मास शुभ मुहूर्त शुक्ल चतुर्दशी पासून निश्चित. पुन्हा शुक्ल चतुर्दशी पर्यंत 30 दिवस नित्यचंडी. प्रतिदिनी एक एक पाठ करुनी 30वा पाठ करावा पूर्वदिनी. ते दिवशी अधिवासन योजुनी पुण्याह वाचन करावे. 30व्या दिवशी दशांश होम पायसतील धृते उत्तम. दशांश तर्पण मार्जन परम यथाशक्ती करावे. नित्य एक एक कुमारी भोजन व्रतस्थ असावे 30 दिन. सामर्थ्य नसता ब्राह्मण भोजन यथाशक्ती करावे. जयासी न घडे होम स्पष्ट तेने करावा दशांश पाठ. तर्पण मार्जना भावे निकृष्ट दशांश पाठ करावा. असो या प्रकारे करून सांगितले नित्यचंडी विधान. पुढे नवदुर्गा अनुष्ठान श्रवण आता करावे. पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त शुक्ल षष्टीपासून निश्चित. शुक्ल चतुर्दशी पर्यंत 9 दिवस नवदुर्गा. प्रतिदिनी एक एक पाठ करोनी 9वा पाठ करावा पूर्वदिनी. ते दिवशी अधिवासन योजोनी होम आरंभ करावा. 9व्या दिवशी मुख्य होम पायसतील धृते उत्तम. यथावकाशे तर्पण मार्जन परम. दशांशता येथे नाही. प्रतिदिनी एक एक कुमारी पूजन करावे औधारी. नवदुर्गा व्रत यापरी संकटनाशन करावे. ऐसिया प्रकारे जाण केले
नवदुर्गा व्रत वर्णन. आता काल रात्री निरूपण सांगतो ते श्रवण करा. पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त कृष्ण षष्टीपासून निश्चित कृष्ण चतुर्दशीपर्यंत 9 दिवस काल रात्री एक एक पाठ प्रत्यही करुनी नवम करावा पूर्वदिनी. अष्टमी दिनी अधिवासिनी पुण्यहवाचन करावे. नवम दिनी मुख्य होम पायस तिल धृते उत्तम यथाविधी तर्पण मार्जन परम नेम दशांशता येथे नसे. प्रतिदिनी एक एक कुमारी पूजन करावे अवधारी. संकटकाळी ही चतुरी कालरात्री योजावी. असो या प्रकारे करून कालरात्रीचे निरूपण संक्षेपे केले तुझ लागून. ही 4 विधाने सांगितली. या 4 विधानांचे ठाई पाठ एक एक करावा पाही. एक एक कुमारी भोजन तेही प्रत्येक दिवशी करावे. होमाचे मुख्य द्रव्ये जाण त्यांचे केले निरूपण. समिधा उपद्रव्यांचे वर्णन होमविधानी सांगोते. आता नवचंडीचे विधान सांगतो मी तुझ लागून. एक चित्ते करी श्रवण नवचंडी प्रकार तो. आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जे 9 दिन 9 दिवसवरी अनुष्ठान नवचंडीचे बोलिले. प्रतिदिनी एको तर वृद्धिपाठ 9 दिन करवावे स्पष्ट. नवम दिनीचे 9 पाठ वरिष्ठ. अष्टमदिनी करवावे पाठार्थ वरावे ब्राह्मण. प्रतिदिनी एक एक नूतन. नवमीच्या पाठाचा विप्र जाण अष्टमी दिवशी वरावा. प्रथम दिवशी 1 पाठ दुसरे दिवशी 2 स्पष्ट. तृतीय दिनी 3 वरिष्ठ ऐसे एकाधिक प्रत्यही. एवं नवमे दिवशी 9 पाठ ते करावे अष्टम दिन स्पष्ट. अधिवासन करुनी नीट पुण्याहवाचन करावे. नवमी दिवशी दशांश होम पूर्णाहुती करावी उत्तम. तर्पण मार्जनांचा धर्म दशांशमाने करावा. प्रथम दिनी कुमारी 1 द्वितीय दिनी 2 देख. तृतीयेशी 3 सम्यक. चतुर्थ दिनी 4 त्या. ऐसी एक एक वृद्धी करून कुमारिकांचे करावे पूजन. नवमी दिवशी दशांश होम पूर्णाहुती करावी उत्तम. तर्पण मार्जनांचा धर्म दशांशमाने करावा. प्रथम दिनी कुमारी 1 द्वितीय दिनी 2 देख. तृतीयेशी 3 सम्यक. चतुर्थ दिनी 4 त्या. ऐसी एक एक वृद्धी करून कुमारिकांचे करावे पूजन. नवमी दिवशी 9 जाण कुमारिका पूजाव्या. एवं पंचचत्वारिंशत् पाठ करवावे यथास्थित. तितुक्याची कुमारी निश्चित. सुवासिनी तितुक्याची. ब्राह्मण 45 भोजनी करावे सर्वांतृप्त अथवा यथाशक्ती निश्चित ब्राह्मण वरावे पाठार्थी. असो या प्रकारे करून करावे नवचंडी व्रत जाण. करिता याचे अनुष्ठान सर्व संकटे निरसती. आता शतचंडीचे अनुष्ठान सांगतो मी तुम्हा लागून. शुभ मास मुहूर्त पाहून आरंभावी शतचंडी. सप्तशतीचे पाठ शत संपवावे 4 दिवसात. 5वे दिवशी निश्चित होम हवन करावे. 10 ब्राह्मण आमंत्रुन दशोत्तर वृद्धिपाठ जाण प्रतिदिवशी करवावे पूर्ण. चतुर्थ दिवशी शत होती. यापरी द्विजमुखे करून शतपाठ करवावे जाण. चतुर्थ दिवशी संपवून अधिवासन करावे. द्रव्य सामर्थ्य असता पूर्ण. प्रथम दिवशी 10 ब्राह्मण. दुसरे दिवशी पाठा लागून 20 ब्राह्मण आमंत्रावे. तिसरे दिवशी 30 द्विज. चौथे दिनी 40 सतेज. ऐसे शतद्विज मुखे पाठ सहज करुणी शतचंडी करावी. ऐसे शतपाठ संपवून चतुर्थ दिवशी अधिवासन. नांदी श्राद्ध पुण्य हवाचन चतुर्दश दिनी करावे. पंचमी दिनी दशांश हवन करावे. दशांश तर्पण मार्जन. प्रतिदिनी कुमारी भोजन दशोत्तर वृद्धी करावे. अथवा 5वे दिवशी जाण नांदी श्राद्धांत पुण्य हवाचन करोनी दशांश होम तर्पण पूर्णाहुती अर्पावी. प्रथम दिवशी कुमारी 10. दुसरे दिवशी पूजाव्या 20. तृतीय दिनी कुमारी 30. चतुर्थीशी 40 असाव्या. कुमारी आयुष्याची प्रतिदिनी दशोत्तर वृद्धी सुवासिनी. तैसेची ब्राह्मण सर्व मिळवणी समारंभ करावा. जरी होमतर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण. तद्भावे दशांश पाठ प्रमाण
ब्राह्मण भोजन यथाशक्ती. असो या प्रकारे करून शतचंडीचे अनुष्ठान करिता सर्वांसी कल्याण प्राप्त होय निर्धारे. याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा जाती निरसून सकळ संकटापासून मुक्तता होय तत्काळी. आता सहस्रचंडी अनुष्ठान सांगतो ते करावे श्रवण. पूर्ववत शुभदिन पाहून आरंभावी सहस्रचंडी. सप्तशतीचे पाठ सहस्र 14 दिवसांत करावे समग्र. 5वे दिवशी होम सत्वर दशांश भागे करावा. शतब्राह्मण आमंत्रून शतोत्तर वृद्धी पाठ जाण. प्रतिदिवशी करवावे पूर्ण. सहस्र होती 4थ्ये दिवशी. प्रथम दिवशी 100, द्वितीय दिनी 200 पर्यंत, तृतीय दिनी 300 निश्चित, 400 4थ्ये दिनी 100 ब्राह्मण द्वारा सहस्र पाठ वेगे करा. यद्वा शतोत्तर वृद्धी द्विजवरा आमंत्रावे अनुक्रमे. प्रथम दिवशी 100 ब्राह्मण, द्वितीय दिनी शतके 2, तृतीय दिनी शतके 3, 4 शतके 4थ्ये दिनी. 4थ्ये दिवशी समाप्ती करावी सहस्रचंडी निश्चिती. स्वस्ती वाचन अधिवास स्थिती 4थ दिनी करावी. पंचम दिनी दशांश हवन. दशांश करावे तर्पण मार्जन. प्रतिदिनी कुमारी भोजन. शतोत्तर वृद्धी करावे. प्रथम दिनी कुमारी 100, द्वितीय दिनी 200 निश्चित, तृतीय दिनी 300 पर्यंत, 4 शतके 4थ्ये दिनी. आद्य दिनी सुवासिनी 100, द्वितीय दिनी 200 निश्चित, तिसरे दिनी 300 पर्यंत, 400 4थ्ये दिनी. एवं सहस्र संख्या ब्राह्मण सहस्र कुमारींचे पूजन. तितुक्याची सुवासिनी जाण. ब्राह्मण भोजन यथाशक्ती. जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण. तद्भावी दशांश पाठ पूर्ण सहस्रचंडीचा करावा. श्रवण पठनाचे केवळ फळ 12वे अध्यायी वर्णिले सकळ. म्हणून जे करावे ते सफळ होतसे निश्चय. असो या प्रकारे करून सहस्रचंडीचे केले वर्णन. याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा निरसती. सहस्रचंडीचे अनुष्ठान पाहोनी 1,00,000 कोटी चंडी जाण. करावी सामर्थ्य असली या पूर्ण. द्रव्य बळे करोनिया. ब्रह्मचार्यासी जाण. सिद्धी होय पाठे करुनी. गृहस्थासी मुख्य हवन तर्पण करणे वानप्रस्थी. संन्यासीयासी मार्जन मुख्य बोलिले असे जाण. आश्रम परत्वे धर्म पूर्ण सिद्ध कारणे निवेदिले. अतिसंकट होमत पात महाभय जाहलिया प्राप्त. वंशवृद्धी व्हावया निश्चित शतचंडी करावी. अनावृष्टी महामारी महारोग व्यापता शरीरी. बालग्रह ब्रह्मराक्षस फेफरी यांसी शतचंडी मुख्य असे. शतचंडीचा मंडप जाण सांगतो मी तुम्हाला गुण. शुभ मास मुहूर्त पाहून मंडप जाण करावा. 16 स्तंभ मंडित जाण. चतुर्द्वारे करावा निर्माण. शतचंडी मंडप प्रमाण सांगितले तुझ लागी. सहस्रचंडीच्या मंडपा विशंती स्तंभ निर्मावे नुपा. ध्वज पताका कटादी साक्षेपा शोभा तयासी आणावी. करावा चतुर्द्वार मंडित वस्त्रांदिके शोभा बहुत. मंडपामध्ये वेदिका निश्चित वेदी तिथे पूजावी. देवीच्या ईशान्येशी जाण. ग्रहपीठ करावे निर्माण. पाहोनिया नैऋत्य कोण वास्तुपीठ निर्मावे. देवी पीठाच्या पश्चिमेशी कुंड निर्मावे होमासी. मेखलायो निखंठासी यथाविधी निर्मावे. सहस्र होमाचे ठाई जाण. चतुर्हस्तकुंड निर्माण. लक्षवृद्धीचे ठाई प्रमाण हस्तवृद्धी करावी. सहस्रचंडीचे ठाई जाण. चतुर्हस्तकुंड प्रमाण. शतचंडीचे कुंडाचे मान 2 हस्त चतुर्रस. शतचंडीचे दशांश हवन त्याहूनही जे हवन न्यून. हस्तमात्र कुंड प्रमाण अथवा स्तंडिले निर्मावी. पूर्वोक्त ईशान्य ग्रह वेदिका हस्तमात्र निर्मावी देखा. मध्ये देवीची वेदी सुरेखा अष्टकोना निर्मावी. हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ तदुपरी निर्मावे वरुण मंडळ अथवा सर्वतोभद्रा केवळ वेदीवरी निर्मावे. नाना दीप रंगमाळा काढून विचित्र मंगलवाद्य वाजवून देवीचा महोत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा. आता सांगतो प्रतिमा प्रमाण. शिला मृत्तिका धातू रत्न काष्टवालुका चित्रलेखन मनोमय ह्या 8 जाणा. शिलामय उच्च चतुरंग गुळ
रिक्तस्ती उच्च धातूची केवळ उच्च द्वादशांगुळ सकळ काष्टमयी निर्मावी. काष्टमय प्रतिमेचा विस्तार चतुरंग करावा सुंदर. मृत्तिकामय प्रतिमा साचार 24 अंगुळे उच्चती. मृत्तिका प्रतिमेचा विस्तार षडंगुळ असावा साचार. रत्नांची प्रतिमा ती सुंदर अंगुष्ट पर्व मात्र निर्मावी. सकळ प्रतिमा ज्या त्याहून मृण्मय प्रतिमा वरिष्ठ जाण. ऐसे मंत्रलिंग असे पूर्ण महिमयी म्हणोनी महिमयींचे आराधन सुरथराजा करुणी जाण. सार्वनी म्हणू जाहला पूर्ण 14मध्ये श्रेष्ठ तो. असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा. अष्टादशभुजा करावी प्रतिमा अथवा अष्टभुजा असे सुगामा. यद्वा चतुर्भुज करावी ती एकची करिता निर्माण. सर्व देवता संतुष्ट पूर्ण. आता ऐका एकाग्र होऊन एकची ध्यान तिहींचे ध्यान. या माया मतु कैठभ प्रमथिनी. या महिषोन्मूलिनी. या धूम्रेक्षण चंड मुंड मथिनी. या रक्तबीजाशनी शक्ती शुंभ निशुंभ दैत्य दलिनी. या सिद्धी लक्ष्मी परा. सा चंडी नवकोटी मूर्ती संहिता. मा पातु विश्वेश्वरी. ऐसा वर्णिला ध्यान प्रकार. आता सांगतो यंत्रोद्धार. जे यंत्र काढिता सत्वर प्रत्यक्ष देवी बैसेवरी. यंत्री देवी स्थापिल्या वाचून पाठाचे फळ न होय पूर्ण. ऐसे सकळ यंत्री वर्णन केले असे निश्चये. आतमध्ये काढून त्रिकोण त्याचे बाहेरी षटकोन जाण. त्याचे बाहेरी वृत्त वेष्टून बाह्यांष्ट दळे काढावी. त्याचे बाहेर धरणी त्रय चतुरस्र काढिता होय. त्याचे बाहेर करावी सोय चतुरद्वारांची. ऐसे यंत्र निर्मुनी निश्चित पंचरंगे करावे शोभिवंत. तेथे देवी येऊनी बैसत संशय नाही सर्वथा. सुवर्ण रौप्य ताम्र जाण त्यांचे यंत्र करावे निर्माण. ते देवींचे कल्पोनी आसन यंत्रावरी स्थापावी. उदक अथवा गोमय करून तेने यंत्रे करावे निर्माण. शंख घंटा कलश पूजन यंत्रावरी करावे. जुतुके शक्तिपर पूजन तितुके यंत्री करावे जाण. अग्निपासी उष्णता पूर्ण तैसी देवी यंत्रापासी. देवी पर असे जो का होम कुंड अथवा स्तंडिले परम. संस्कार काळी यंत्र उत्तम अवश्यमेव काढावे. देवीच्या अष्टगंधे लिहून जो आपणापासी करावी रक्षण. भूतप्रेत पिशाच जाण बाधा न करी तयासी. अगरू कस्तुरी गोराचन कुंकुम मासी नख चंदन. अष्टम तगराचे गंध जाण गंधाष्टक देवीचे. आता नाना होमद्रव्ये जाण त्यांचे करीतो निरूपण. पायस तिला धृत ही पूर्ण मुख्य द्रव्ये होमांची. तधी क्षीर आणि धृत येणे वीर्य वृद्धी होय निश्चित. तिल तंडुले बळ अद्भुत यवे बंधू बळ पावे तो. समिधा अश्वत्थ पालाश जान अर्क आपा मार्गदले करून. पलाश पुष्पे करी हवन लक्ष्मी तयासी. धत्तुर पुष्पे मल्लिका जाती. जपा कुसुमे होम करीती. शिवसंतुष्ट होय निश्चिती. शत्रुविनाश होतसे. बिल्ब नारिंग नारी केळे. डाळिंब द्राक्षे निंबू फळे. खर्जूर पूग बकुळे कमळे. होमिता तुष्टी होतसे. दुर्वांकुर कुश आम्रफळ. करवीर भोक्ष भोज्य गुग्गल. अन्न इक्षुको धुमे सकळ. कार्यसिद्धी होतसे. असो या प्रकारे करून सामग्री सिद्ध करावी जाण. शाक्तधर्मे करावे स्नान. अभ्यंगमर्दन करावे. शाक्तधर्मे संध्योपासन. पश्चिमद्वारे सह ब्राह्मण करावे मंडप प्रवेशन. मंत्रघोषे करोनिया मंडप देवतांचे पूजन करावे यथाविधी करून. मग भूशुद्धी भूतशुद्धी जाण प्राणप्रतिष्ठा करावी. गणेश पूजा स्वस्ती वाचन नांदी श्राद्धांत करावे जाण. करोनी आचार्यादी वरण ऋत्वी गादी यथाविधी. अंतर्मातृका बहिर्मातृका करावे केशवादी न्यास देखा. नवारणाचे न्यास सकळी का 11 करावे. मग करावे देवीचे ध्यान मानसोपचारे पूजन. शंख पूजा करावी जाण यंत्रावरी ते काळी. पीठदेवतांचे पूजन मग सर्वतोभद्र मांडोन. ब्रह्मादी देवता पूजन कलश स्थापन यथाविधी. पूर्णपात्री रक्तवस्त्रावरी
यंत्र काढावे अवधारी, यंत्रावरी देवी सत्वरी यथाविधी स्थापावी, अनुक्रमे मंत्र पूजन, उष्णोदके मंगल स्नान, श्री सूक्त देवी सूक्त म्हणून अभिषेक करावा, दुर्गा सरस्वती सूक्त जपोन देवीस घालावे महास्नान, पुष्पापर्यंत पूजा आणून सहस्र पुष्पे अर्पावी, आवरण देवतांचे पूजन, शेष पूजा करावी संपूर्ण, मग चतुष्षष्टी योगिनी पूजन, बलिदान करावे, करोनी कुमारी पूजन, कुंड संस्कार करावा जाण, कुंडामध्ये यंत्र काढून अग्निस्थापन विधियुक्त, सूर्यकांतापासून जाण, अग्नी करावा उत्पन्न, अथवा अग्निहोत्र गृहांतून अग्नी आणून स्थापावा, कवच अर्गला किलक, मुख्य 13 अध्याय देख, रहस्यांचे अध्याय यत्रिक, होम सर्वांचा करावा, किंवा 13 अध्यायी करून 700 मंत्रांचे करावे हवन, कवच अर्गला किलक वर्जोन रहस्यत्रय वर्जावे, अथवा सामर्थ्य नसता जाण नर्वाणी मंत्रे करावे हवन, अथवा नमो दैवे मंत्रे करून हवन सर्वांचे करावे, अथवा जयंती मंगला काली येणे करावा होम सकळी, संतुष्ट होतसे महाकाली महालक्ष्मी सरस्वती, पीठदेवता आवरण देवता यांच्या नाममंत्रे होम तत्वता, मुख्य होमाचे आद्यंती करिता धृताहुती अर्पाव्या, नित्यचंडी होमाचे ठाई जाण, एकेकास 30 आहुती अर्पण, नवरात्री नवदुर्गा हवन, कालरात्री 3 ती, या तिन्ही हवनांचे ठाई 10 आहुती अर्पाव्या लवलाही, नवचंडी हवन करिता पाही 50 आहुती अर्पाव्या, शतचंडीचा होम करिता 100 आहुती अर्पाव्या तत्वता, आणि सहस्रचंडी होमिता 1000 आहुती अर्पाव्या, मग स्विष्टकृत पूर्णाहुती यथाविधी होम समाप्ती, पीठदान आचार्या प्रति, ऋत्विजांसी दक्षिणा, सामर्थ्य असलिया जाण, वस्त्रे अलंकार भूषण सर्वांसी करावे अर्पण, ब्राह्मण भोजन करावे, जाता कामना परत्वे हवन, मुख्य द्रव्ये करावे जाण, संपुटित करावा मंत्र नर्वाण, त्या मंत्री योजावा, विद्या कामना असता जाण, वाग्भव संपुटित करी पूर्ण, लक्ष्मीपुत्र प्राप्ती लागून कामराज संपुटित, मधुकैठव विद्रावी हा मंत्र, त्याचा जप करिता पवित्र, राजचौर्यांदी भय समग्र नाश पावे सर्वही, जयंती मंगला येणे देखा, जाती महामार्यादी उपद्रव अनेक, रूपम देही या आदि मंत्रे सम्यक, सौभाग्य कामना प्राप्त होती, वंदिता युगे येणे राज सन्मान प्राप्त होणे, स्फोटादी व्याधी नाशाकारणे, रक्तबीज वदे हा मंत्र, अचिंत्य रूप हा जपता मंत्र, जाय हृदय संताप सर्वत्र, नतेभ्यः सर्वदा पवित्र, सर्व पाप क्षय करी, स्तुवभ्यद्यो भक्ती पडता मंत्र, सर्व व्याधिनाश क्षिप्र, चंडिके सततम हा पवित्र, येणे संतुष्ट जगदंबा, देही सौभाग्य हा मंत्र, आरोग्य कामना पूर्ती सर्वत्र, विदेही द्विशता हा पवित्र, येणे उच्चाटन होतसे, विद्यावंत यश हा मंत्र, विद्या यश लक्ष्मी सर्वत्र, विदेही देवी कल्याण हा पवित्र, येणे कुटुंब संरक्षा, प्रचंड दैत्य दर्पणग्ने हा मंत्र, वादव्यवहारी जय सर्वत्र, चतुर्भुजे चतुर्वक्र येणे पुरुषार्थ सिद्धिती, कृष्णेन संस्तुते हा मंत्र, येणे मंत्रसिद्धी सर्वत्र, हिमाचल सुता हा पवित्र, जपता तपयोग सिद्धीती, सुरासुर शिरो हा मंत्र, येणे जनवश होती सर्वत्र, इंद्राणीपती येणे पवित्र, चित्त शुद्ध होतसे, देवी प्रचंड दोदेंड मंत्र, जलोदरनाशी पवित्र, देवी भक्तजनो हा पवित्र, येणे पर्जन्य वृष्टीती, पत्नी मनोरमा हा मंत्र, याचा जप करिता पवित्र, पत्नी होय क्षिप्र, संशय नाही सर्वथा, प्रतिश्लोकी प्रतिचरिती, मंत्र योजावे आदि अंती, अथवा लक्ष जप केलिया निश्चिती, दशांश होम करावा, प्रथमाध्यायी मंत्र साधन सांगितले तुझ लागून, तैसेची येथे करिता पूर्ण मंत्रसिद्धी होतसे, आता तुम्ही करावे श्रवण, जे का नियमधारी ब्राह्मण, सप्तशतीचा पाठ आपण नियम धरून जे करीती
त्यांसीच फल होय प्राप्त, इतरांचे व्यर्थ जात. नियम सांगतो निश्चित, श्रवण आता करावे. क्षमा सत्य दया दान, शौच इंद्रिय निग्रह जाण. देवपूजा अग्नि हवन, संतोष चौर्य वर्जन ते. आमिष वर्जन करावे, तेथे नेमिले असे स्वभावे. मुख्य आमिष ते जाणावे, मांस ऐसे म्हणती तया. धान्यामध्ये आमिष जाण, मसूर माश हे प्रमाण. फळांमध्ये जंभीर आपण, निंबू भेद जाणावा. रसांमध्ये महिषी दुध, दुसरे अजाक्षीर अशुद्ध. परी गोदुध असे शुद्ध, म्हैशी दूध अपवित्र ते. शाकांमध्ये आमिष जाण, दोडका घोड शेपू आपण. अफू राजगीर पत्र पूर्ण, शाका आमिष जाणावे. पलांडू आणि लसूण, तेने पुण्यक्षय होय जाण. सांगितले पदार्थ वर्जन, अवश्यमेव करावे. हिंसा करू नये जाण, शाप देऊ नये आपण. असत्य बोलू नये पूर्ण, नखरोमे न छेदावी. अस्तिकपालांचे स्पर्शन, क्रोध करू नये आपण. महोदकी प्रवेशुनी स्नान, करू नये कदापि. चांडाळांशी संभाषण, अधोत वस्त्रांचे धारण. अन्याची माळा वस्त्र आसन, पूर्वोक्त सर्व वर्जावी. उच्छिष्ट आणि चंडिकान्न, शूद्रे आणले ते आपण. आमिष पिपिलिका युक्त जाण, भक्षू नये कदापि. अंजलीने उदक पान, करू नये कदापि आपण. उच्छिष्ट असू नये जाण, मुक्तिकेश असू नये. आचमना वाचून राहू नये कदापि जाण. अथवा स्तोत्रांचे स्पर्शन, आचमना भावी करावे. गंधभस्माचे धारण, वारंवार करावे जाण. दक्षिणपूर्व करुणी चरण, निजू नये सर्वथा. करुणी पाद प्रक्षालन, मग बैसावे आसनी जाऊन. सांगितले नियम पूर्ण, अश्वमेव करावे. पूर्वोक्त नियम धारण करिता, फल प्राप्त होय तत्वता. ही संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली तुझ लागी. करावे प्राकृताचे पठन, त्यासी नाही नियमधारण. सांगितले होम विधान, तेही प्राकृती असेना. असो पायसतील धृते जाण, प्रतिश्लोकी करावे हवन. याचे सांगितले विधान, यथाशक्ती करोनिया. आता सिंहावलोक ने करून सांगतो ग्रंथाचे वर्णन. स्तोत्रमंत्रे करावे हवन, देवी कारणे शुभ हवी. पुन्हा नाममंत्र जाण, करावे देवीचे पूजन. आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे मानसी. पद्धांजली नमस्कार, करावे देवी ते सादर. देवीचे स्वरूप सुचिर, आपुले ठाई भावावे. होनी तन्मय सत्वर, जो या प्रकारे निरंतर पूजा करीत असे सादर. भक्ती नर्म होऊनिया, तो मनासारिखे भोग भोगुनी देवी सायुज्य पावे जनी. ऐसी व्यासाची हे वाणी, संशय काही नसेना. जो नित्य चंडिके लागून पूजन, त्याच्या सर्व पुण्याचे दहन करी क्षणार्धे जगदंबा. यथाशक्ती राजोपचार, देवीसी अर्पावे प्रियकर. षोडशोपचारे पूजा प्रकार, करुणी देवी ते पूजावे. खडिगनी शूलिनी हा मंत्र एक, शूलेन पाही हे मंत्र चार देख. सर्वस्व स्वरूपे हे मंत्र पंचक, तिही चरित्री अनुक्रमे. या दशमंत्रे करुणी जाण, करावे पंचवार प्रदक्षिण. नमो दैवे पंचक म्हणून नमस्कार घालावे. सर्वस्वरूपे हे मंत्र पंचक, येणे स्तोत्रे स्तवावे देख. द्रव्यहीन मंत्रे सकळिक, पूजा देवीसी समर्पावी. ऐसे नित्य देवींचे पूजन, जो का करीत असे अनुदिन. तयासी देवीचे सायुज्य जाण, हो प्राप्त होय निर्धारे. या कलियुगी मुख्य देवीचे आराधन सम्यक. तैसे इतर देवांचे देख, पूजन नाही बोलिले. जैसे देवीचे मंत्र फलती, इच्छिले फल तत्काल देती. तैसे इतर देवांचे मंत्र निश्चिती, न होती तत्काल सफलित. असो या अध्यायाचे ठाई जाण, केले वैकृतिक रहस्य वर्णन. पुढील अध्याय निरूपण, मूर्ती रहस्य परिसावे. यांचे करिता श्रवण पठन, सर्व बाधा जाती निरसून. सकळ संकटापासून मुक्त होय निर्धारे. आणि तयासी होमासी फळ, फळ प्राप्त होतसे तत्काळ. देवी ऐके बसूनी जवळ, हे द्वादश अध्याय निरूपिले. मानसी इच्छिले सकलार्थ, देवी पूर्ण करी समर्थ. सिद्ध होती सर्व पुरुषार्थ, याच्या श्रवण पठने पै. श्री देवीने जैसे वदविले, तैसे जी येथे निरूपिले. त्या देवीसी नमन वहिले,
राम करी सर्वदा। इति श्री मार्कंडेय पुराणे सार्वणिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये वैकृतिक रहस्य तथा होमादि विधान वर्णनम नामं पंचोदशोऽध्यायः। श्री जगदंबार्पणमस्तु. शुभम भवतु. येथेच 15वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 16वा. श्री देवी महात्म्ये षोडशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री महाकाल्यादिदेवतात्रयाय नमः. श्री चंडिकायै नमः. जय जय हो विश्वजननी. जय जय हो प्रणवरूपिणी. जय जय दैत्यदलिनी मूळ प्रकृती महामाये. जय जय दशमुख विराजिनी. जय जय अष्टदश भुजाधारिणी. जय जय अष्टभुजा कमललोचनी. त्रयरूपात्मी देवी तुरूपे धरुणी अनेक दुष्टांची शासन करीसी देख आणि निजभक्तांशी रक्षक होसी नारायणी तू. असो पूर्वाध्यायाचे अंती वैकृतिक रहस्य वर्णिले निश्चिती आणि पूजा होमादी पद्धती निरूपिली श्रोतिया. आता हा कळसा अध्याय जाण. येथून संपले निरूपण. यात मूर्ती रहस्य पूर्ण भक्तांजनानी विधिले. मार्कंडेय शिष्या लागुनी करी देवी चरित्र कथन. सुत शौनकासी वर्णन करिता जाहला तैची पेई. मेधा म्हणे सुरतासी आता मूर्ती रहस्य परियेसी. पूर्वी निरूपले तुझसी अष्टावतार देवीचे. महाकाली महालक्ष्मी जाण तिसरी महासरस्वती पूर्ण. या तिही अवतारांचे ध्यान आणि चरित्रे वर्णिली. आता शेष अवतार सम्यक नंदा रक्तदंतिका शताक्षी देख. भीमादेवी भ्रामरी सुरेख हेची पांच जाणावे. या पांच अवतारांचे पूर्ण एकादशाध्यायी निरूपण. राया केले तुझ लागून आता स्वरूपे श्रवण करी. जी का नंदा भगवती होईल नंदकन्या निश्चिती. जिची यशो दोदरी उत्पत्ती नंदा म्हणती जियेशी. 28व्या युगी जाण शुंभ निशुंभ दोघे जण पुन्हा होतील उत्पन्न त्यांचे हनन करील ती. जिची भक्तिपूजन स्तवन करिता होनी सुप्रसन्न. जगत्रया ते वश करून क्षणमात्रे देत असे. सुवर्णासारखी पितकांती उत्तम दिसे जियेची व्यक्ती. अत्यंत पिवळी वस्त्रे शोभिती कनकासारखी जियेची. कनिकासारिका जियेचा वर्ण तैसेची जियेची भूषणे. पूर्व कमलांकुपा अशा साब्ज धारण अलंकृत चतुर्भुजा. इंदिरा कमला लक्ष्मी देख. श्रीहीन जियेची नाम्य सम्यक. पिवळ्या कमळाची बैठक सुवर्णासारखी जियेची. असो या प्रकारे करून सांगितले नंदेचे ध्यान. जियेचे करिता नामस्मरण जगत्रय वश होय. आता रक्तदंतिका जियेचे नाम चंडिका बोलिले जेली उत्तम. सांगतो तिचे रूप परम पापनाशक असे ते. रक्तसारखे वसन सुरेख तैसेची रक्तवर्ण सम्यक. तदुपारी रक्तभूषणे देख. रक्तांगी ती शोभत असे. रक्तासारखी आयुधे जाण तैसेची असते जियेचे नयन. जियेचे केशक रक्तवर्णन अतिभ्यासुर दिसताती. रक्तासारखी नखे सम्यक रक्तासारखे दर्शन देख. जिच्या रक्तदाडा सकळीक रक्त उपचार प्रिय जिला. पतिव्रता जैसी पतिते सेवित असे अनुरक्ते. तैसी रक्तदंतिका भक्त सेवेते तत्पर राहे अनुदिनी. 50 कोटी योजने केवळ पृथ्वीसारखी जी विशाळ. मेरूसारखी स्तन युगल दीर्घलंब स्थूल अति. ते रक्तदंतिकेचे स्तन अत्यंत मनोहर जाण. कर्कश अति शोभायमान सदानंद पयोनी निधी. सर्व कामांते करीती दोहन ऐसे जियेचे अस्ति स्तन. भक्तांकारणे संपादन करीती जाहली देवी ती. खडगपात्र मुसळ लांगल ती चतुर्भुजी धरी तत्काल. रक्तचामुंडा अख्या केवल होती जाहली तियेची. देवी योगीश्वरे जाणे ही जियेची अभिधाने. सकळ जग व्यापिले इने स्थावर जंगमात्मक पाही. दनुदंशी जे जन्मले दानवैसे नाम पावले. तया सर्वांते बक्षिले दंते चालविले क्षणार्धे. तेव्हा दाडिंबीची पुष्पा परी दंतरक्त झाले सत्वरी. तै रक्तदंतिका हे चराचरी नाम होते जाहले. या रक्तदंतिकेची पूजन भावे करी जो आपण. तो चराचरा ते व्यापन मान्य होय सर्वांसी. तैसेची जो भावे निश्चित इंचे स्तवन करी सतत. त्याची देवी सेवा करीत जैसी पतिते पतिव्रता. असो या प्रकारे करून वर्णिले रक्तदंतिकेचे ध्यान. आता शताक्षी स्वरूप वर्णन करीतो मी तुझ लागी. शताक्षी तिचे शाकंभरी तिची दुर्गादेवी अवधारी. या तिही नामांची ददुंपरी व्याख्या एके अनुक्रमे. शतवर्षे अनावृष्टी मागुती जेव्हा झाली पृथ्वीवरती. तेव्हा सर्व ऋषींच्या स्तवने निश्चिती
योनी स्वरूप धरी येले सवेची शतनेत्रे करून पाहती झाली मुनी लागून शताक्षी हे अभिधान होते जाहले ते काळी तेव्हा स्वदेहाचे ठाई जाण शाकादी अन्न करुणी उत्पन्न तेने केले सर्व लोकभरण शाकंभरी म्हणती सदा दुर्गम नामे महाअसुर ते काळी मारिला दुर्धर म्हणून दुर्गा देवी नाम सुंदर होते जाहले तियेसी ती शाकंभरी आपण नीलवर्ण असे जाणा नीलोत्पला सारखे लोचन उदर त्रिवळी विभूषित कर्कश सम उत्तुंग जान दीर्घपुष्ट घनस्तन गंभीर नाभी शोभायमान कमलधारिणी कमलालया मुष्टिबाणे करुणी पूर्ण कार्मुकधरी शोभायमान पुष्पपल्लव मुलादी पूर्ण फलशाक संचय धरी जी शाकसंचयाचे लक्षण इच्छिली कामला करी पूर्ण अनंतरसयुक्त जाण शाकसंशय जियेचा क्षुधा तृषा आणि मरण जरा रोगांचे करी हरण ऐसा शाक संशय पूर्ण शाकंभरीचा जाणावा तिची दुर्गा शताक्षी शाकंभरी पार्वती कालिका उमा गौरी शतीचंडी परमेश्वरी नामे अनंत जियेची जो शाकंभरीचे ध्याय स्तवन जप नमन करी पूजन शीघ्र अक्षय पानामृत अन्न फलप्राप्ती तयासी असो या प्रकारे करून शाकंभरीचे केले वर्णन आता भीमादेवीचे ध्यान लक्षण सांगतो मी तुझ लागी जेव्हा राक्षस मातले फार त्यांनी ब्राह्मण केले जर्जर तेव्हा ऋषी मिळून समग्र स्तविते जाहले अंबेसी मग हिमाचली सत्वर रूपधरी भयंकर भीमादेवी होऊनी संहार केला तेव्हा असुरांचा तव ऋषी मिळून उत्तम ठेवीती भीमादेवी हे नाम त्रैलोक्यभरी कीर्ती परम होती जाहली देवीची ती भीमादेवी नीलवर्ण तैसेची नीलावस्त्रे करी धारण नीला रत्नानी भूषणे जाण अंगी शोभती देवीच्या भयंकर दाडाभ्यासुर वदन विशाल नेत्र शोभायमान दीर्घपुष्ट उत्तुंग स्तन विशाल नारी चतुर्भुजा चंद्रहास डमरू शिर पानपात्र करी सुंदर कालरात्री ती एक वीर कामदात्री असे सदा ती तेजोमंडल दुर्धर्षा नाम भीमादेवी नरेशा हृदयी तियेची करिता आशा पूर्ण होती मनोरथ असो या प्रकारे करून भीमादेवीचे वर्णिले ध्यान आता भ्रामरी स्वरूप जाण तुझलागी सांगतो जेव्हा अरुणासुर भयंकर तेने पिडिले लोक समग्र तेव्हा देव मिळोनी सत्वर स्तविते जाहले देवी ते देवीने भ्रामरी स्वरूप धरून अरुणासुरांचे केले हनन मग सर्व देव ऋषी मिळून देवी कारणे पार्थिती तेव्हा भ्रामरी हे नाम अभिधान होते जाहले देवी लागून असंख्यात भ्रमरगण झंकार करीती स्वरूपी त्या भ्रमरीचा चित्रवर्ण चित्र वस्त्रांते करी धारण चित्रदेवींची भूषणे जाण चित्रभ्रमर हस्ती की असंख्यात भ्रमर पंक्ती जेच्या अवयवी रुंजी घालिती महामारी ऐसे म्हणती त्या देवी ते सकळ जन जो भ्रामरींचे करे स्तवन जपध्यान स्मरण पूजन त्याचे सर्व मनोरथ पूर्ण स्वये करी जगदंबा या प्रकारे अवतार मूर्ती तुझम्या सांगितल्या रूपती ज्या सर्व कामधेनू निश्चिती जानते वर्णिती व्यासाधिक जगन्माता चंडिका जानती याचे अवतार हे पूर्ण अष्टमुख्य तुझ लागून केले वर्णन रूपाळा ती कमला सावित्री पार्वती शची अनुसया सरस्वती आदिती गायत्री सीता अरुंधती आणि मादी सिद्धी सर्व त्या मातृका चामुंडा योगिनी 16 सहस्र कृष्णपत्नी अष्टनायिका नवदुर्गा रुक्मिणी अवतार सर्व देवीचे अंशमात्र कलामात्र जाण तुझ हे अवतार केले वर्णन ऐसे अनंत अवतार पूर्ण अंत न कळे ब्रह्मांदिका हे परमरहस्य जाण तुझ लागी केले वर्णन तू हे कोणा लागी कथन करू नको सर्वथा हे दिव्य मूर्तींचे आख्यान अभिष्ट फलदायक जाण तस्मात सर्व प्रयत्ने करून देवी निरंतर जपावी सप्तजन्मार्जित घोर पातक ब्रह्महत्यादी तुल्य देख याच्या पाठमात्रे सकळीक नाश पावती क्षणार्धे सर्व पापांपासून मुक्त पाठ मात्रे करुणी होत सकळ तयांचे मनोरथ पूर्ण होती सर्वदा हे देवींचे तुझ कथिले ध्यान मद्गुह्याहुनी गुह्य जाण तरी रक्षी प्रयत्ने करून सर्व काम फल प्रद हे असो या प्रकारे करून ग्रंथ समाप्ती जाहली जाण या अध्यायी केले वर्णन मूर्ती रहस्य सर्व ही आता
कात्यायनी तंत्री जान, जे का वर्णिले मंत्रविधान, तैसेची डामर तंत्री पूर्ण मंत्रविधान वर्णिले. मंत्र महौषधी ग्रंथ, तेथेही वर्णिले यथार्थ, तैसेची आपण विधुनोक्त, तेथे वर्णू यथाशक्ती. संस्कृत सप्तशतीचे देख, 700 मंत्र ही सिद्धिदायक, तरी त्यांतुनी कारणिक, संक्षेपे संविधान सांगू पै. कथा अनुक्रमे करून ते मंत्र जेथे आले जाण, तेथे त्यांचे निरूपण सविस्तर केले असे. मंत्र ज्ञानीनापि चेतांसी देवी भगवती हिसा, बलादकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. मंत्रार्थ ती देवी भगवती बले करून ज्ञानियांच्याही चित्तांते आकर्षून मोहाकारणे अर्पितसे जाण, महामाया हरीची हेतू. हा महामायेचा मोहिनी मंत्र, याचा जप करिता पवित्र अथवा प्रतिश्लोकी पडता सर्वत्र जगतवश्य होतसे. मंत्र एवं मुक्तासारूढा तं महासुरं पादेनाक्रम्य, कंठे च शूलनयनमताडयत. मंत्रार्थ मेधामने सुरतासी, ऐसे देवी वदुनी त्यासी, मग उड्डाण करुनी वेगेसी असुरावरी बैसली. त्याच्या कंठाची ठाई जाण, पादे केले आक्रमण, शूळे करुनी ताडन, हेतू स्वशत्रुशी व्हावे मरण, ऐसे मनी वाटता जाण, सर्व बाधा प्रशमन. हा मंत्र आधी जपावा, मग या मंत्राचा जप जाण, ऐसे मंत्रद्वय मिळवून लक्ष जप करिता पूर्ण शत्रुनाश होतसे. मंत्र दुर्गे स्मृता हरासी, भीतम शेषजंतोहा, स्वस्यस्ते स्मृता मतिमदीय शुभा ददासी. दारिद्र्य दुःख भयहारिणे, काद्वदन्या सर्वोपकारकरणाय सदा द्रश्चिता. मंत्रार्थ दुर्गे ऐसे स्मरण करिता सर्व जीवांच्या भयव्यथा यांत हरी ही सत्ता. तुझ्या असे स्मरणाची आत्मसुखाचे ठाई जाण, राहिले जे का अनुदिन स्वस्त असे नाम भिधान, त्यांचे असे निर्धारे. स्वस्त म्हणजे ज्ञानी जन, तेही करिता तुझे स्मरण. अत्यंत शुभमती त्या देऊन, दारिद्र्य दुःख हरिसी तू. दुःख हरावया जाण, तुझ वाचुनी समर्थ कोण. सर्व भक्तोपरा लागून, आद्रचित्ती सर्वदा, हेतू सर्व दुःखांसी व्हावा नाश. ऐसे वाटलिया मनास, धरुनी याचा निधी ध्यास, अयुत जप करावा. मंत्रार्थ 4 तै देव बोलते जाहले, भगवती त्वा सर्वही केले, आता नाही कार्य राहिले किंचितही अवशिष्ट. हा मारिला निशाचर, आमुचा शत्रू महिषासुर, तथापि आम्हासी देसी वर, तरी आता मागतसो. तुझ स्मरताची सत्वरी, आमुच्या शत्रूचा नाश करी, अथवा दुःखांते संहारी. हा एक वर मागितला, जो तुझ प्रति या स्तवने तोषविल अमलानने. त्याच्या धनादी वृद्धी कारणे प्रसन्न होई सदांबिके. आम्हा झालीस प्रसन्न, तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण. हा दुसरा वर जाण, मागितला तुझ जगदंबे. हेतू ऐसा 4 श्लोकात्मक हा मंत्र, 112 अक्षरे सर्वत्र. याचा अयुत जप करिता पवित्र सर्व कामसंकल्प सिद्ध होती. मंत्र नमो दैवे महादैवे शिवायै सतत नमः. नमः प्रकृते भद्रायै, नियताः प्रणताः स्म ताम. मंत्रार्थ देव होऊनी नम्र बहुत, अनन्य भावे स्तवन करीत, म्हणती नमो देवी तुझ प्रत, महादेवी तुझ नमो. तैसेची शिवे तू ते जाण, सतत असो आमुचे नमन. नमो प्रकृती भद्रे तुझ लागून, सर्वनामे नमो नमः. हेतू याचा अयुत जप करिता इष्टफल पावे अवचिता. 4 पुरुषार्थ तत्वता तया नरवरा साधती. मंत्र हिनस्ती दैत्यते ज्यांशी स्वनेनापुर्य या जगत. 6 घंटा पातु नो देवी, पापेभ्यो नः सुतानिव. मंत्रार्थ देवी जी घंटा शब्दे करून जगाते करुनिया पूर्ण, दैत्य तेजाने नाशी जाण, तुझी घंटा जगदंबे. जी घंटा पापा पासून सर्वदाही पुनीत करून, आमुचे करो संरक्षण पुत्रापरी निश्चये. हेतू याचा अयुत जप करिता इष्टफळ पावे अवचिता. 4 पुरुषार्थ तत्वता तया नरवरा साधती. हेतू
पूर्वी सांगितल्यावरून याचे करून या विधान. मग हा मंत्र पठन करून दीप बलिदान करावे. सवेची करावे घंटा बंधन. बालग्रह शांती होय पूर्ण. शत अथवा सहस्रदान मंत्र जप करावा. ऐसे जेथे मंत्र आले तेथे तेथे अर्थ केले. म्हणून येथे केवळ वर्णिले जपसंख्याधिकारण. देवी प्रपन्नारती हरे हा मंत्र लक्ष अथवा अयुत मात्र किंवा जपता सहस्र. सर्व आपदा नासती अथवा प्रतिश्लोकी जाण. मंत्राचा पल्लव लावून पाठ करीती सर्व विघ्न. सर्व आपदा नासती मंत्राची व्हावी सिद्धी सत्वर. तरी सांगतो एक विचार सांगितला हा प्रकार. सर्व यंत्री योजावा प्रतिमंत्राचे ठाई आपण. आद्यंती प्रणव योजून मंत्र जप केलिया जाण. शीघ्र सिद्धी होतसे अथवा प्रतिमंत्री जाण. व्याहृती त्रय आद्यंती योजून मंत्र जप केलिया आपण. शीघ्र सिद्धी होतसे अथवा प्रतिमंत्री पूर्ण. आद्यंती व्याहृतीत्र योजून विलोम प्रतिश्लोकी जाण. जप केलिया शीघ्र सिद्धी अथवा पृथक मंत्र योजून. लक्ष अथवा अयुत प्राण सहस्र किंवा शत जाण. कार्यानुसार जपावा. आद्यंती वेद मंत्र त्र्यंबक योजूनी जपता प्रतिश्लोक. अपमृत्यू निवारण देख येणे करुणी होत असे. दशांश होम दुग्ध तर्पण प्रतिमंत्र करावे आपण. असो सर्व मंत्रांचे विधान. प्रथमाध्यायी निरूपिले. शरणागत दिनार्थ हा मंत्र जपावा निश्चित. सर्व कार्य सिद्धी होत संशय न धरी सर्वथा. करोतु सा नह हा अर्ध मंत्र. याचा जप करिता पवित्र. सर्व कामाची सिद्धी शीघ्र येणे होय निर्धार. एवं देव्यावरम लब्धा हा मंत्र. याचा जप करिता पवित्र. स्वाभीष्ट वर प्राप्ती सर्वत्र येणे होय निर्धारे. सर्व बाधा प्रशमनम स्वाभीष्ट वर प्राप्ती सर्वत्र येणे होय निर्धारे. सर्व बाधा प्रशमनम या मंत्राच्या लक्ष जपे जाण. मंत्री सांगितले फळ पूर्ण प्राप्त होय निर्धारे. इत्यम यदा यदा हा मंत्र. याचा जप करिता पवित्र. महामारीची शांती सर्वत्र येणे करुणी होत असे. तपोवव्रे नुपो राज्यम हा मंत्र. याचा जप करिता पवित्र. स्वराज्याचा लाभ सर्वत्र येणे करून होत असे. आपुली वृत्ती निर्धारी गेली असेल दुसऱ्याचे करी. मागुती प्राप्ती होय सत्वरी येणे मंत्रे करुनिया. यद्दंती उच्च दुरुके हा वेदमंत्र. प्रतिश्लोकी जपता पवित्र. दुःखनाश होय सर्वत्र अथवा पृथक जपताही. दारिद्र्य दुःख हा अर्धमंत्र. याचा जप करिता पवित्र. दारिद्र्य दिनाश सर्वत्र येणे करुणी होत असे. कांसोस्मिताम हा वेदमंत्र. प्रतिश्लोकी जपता पवित्र. लक्ष्मीची प्राप्ती सत्वर येणे करुणी होत असे. ज्ञानी नापमी हा मोहिनी मंत्र. आणि एवं मुक्ता हा पवित्र तैसाची. दुर्गे स्मृता यांचा सर्वत्र प्रकार पूर्वीच वर्णिला. भगवत्या कृतम हा देख. दारिद्र्यनाशादी मनेस्पितपूरक. देवी प्रपन्नारती येणे दुःख नाशे हेही निवय दिले. रोषान शेषान हा मंत्र निश्चित. जपता सर्व रोग नाश होत. इत्युक्ता सा तदा देवी येणे त्वरित. सर्व विद्या प्राप्त होती. अनुग्रहाची इच्छा मनी तरी जप करावा पूर्वांही. शत्रु निग्रह इच्छा धरुनी जप अपरांनी संपवावा. स्वय आपण जप करिता उत्तमाहुनी उत्तम तत्वता. ब्राह्मणाद्विद्वरा करिता मध्यम फळ होत असे. याचे सांगितले धर्म. नियम टाकुनी करी कर्म. त्याचे फळ हे असे अधम सिद्धी न पावे कदापि. यजमानार्थ ब्राह्मण पवित्र. सत्या संतु हा वेदमयम. प्रतिमंत्र जपता सर्वत्र सिद्धी तरीच यजमाना. जप करता जो त्या कारणे. वस्त्रयुग्म पवित्रासने. कमंडलू कलश जाणे. उपवीतेही अर्पावी. असो या प्रकारे करून सांगितले मंत्रविधान. पाहिजे तो मंत्र जाण. सप्तशतीत पहावा. आता नवमंत्राचे स्तोत्र सांगतो मी तुम्हा विचित्र. त्यांचे पठन करिता पवित्र. देवी प्रसन्न होत असे. यांत जे जे मंत्र आले त्याचे अर्थ पूर्वीची केले. व्यासेची हे निवडिले अनुग्रहार्थ देवीच्या.
यात ध्यानाचा एक मंत्र जाण, 5व्या अध्यायातील 3, 11व्यातील 5 प्रमाणात 9 मंत्र या स्तोत्री. जगन्मातेची पूजा करून हे स्तोत्र अवश्य करावे पठन. हे सप्तशतीचे सार जाण, व्यासानी निवडोनी काढिले. असो सप्तशतीचा पाठ, जयाशी न करवे स्पष्ट. तेने हे म्हणावे उत्कृष्ट फळ सर्व मंत्राचे. किंवा ही नवरत्नांची माळा, प्रेमे घालवी देवीच्या गळा. प्रसन्न होय देवी प्रेमळा, स्तोत्र पठने करुनिया. अथवा हे नवनाग सुढाळ, देवीची भूषणे केवळ. नातरी नवनिधी सकळ, देवींचे ऐश्वर्य जाणावे. किंवा हे नवनारायण, देवीचे करिता ती स्तवन. अथवा हे नवनाथ जाण, देवी लागी स्तविती सदा. नातरी ह्या नवदुर्गा साचार, देवीसी स्तवी निरंतर. किंवा या नन शक्तीशी आधार, देवी असे सर्वथा. ऐसे हे नवमंत्राचे स्तोत्र पठन करिता प्राणी मात्र. देवीचा अनुग्रह स्वतंत्र तयावरी होत असे. तैसेची जाण श्रवण करिता, सर्व बाधा नासती तत्वता. पुरुषार्थाची आशा धरिता, नित्यपठन करावे. असो या ग्रंथ पठनाचे फळ, महादेव सांगे सकळ. उमा ऐकतसे वेल्हाळ, मम चिंतामणी तो. एक करिता आवर्तन, सर्व सिद्धी प्राप्त जाण. नित्य द्विरावृत्ती करून पुत्र प्राप्त होत असे. पीडा उपसर्गाची शांती, नित्य करावी त्रिरावृत्ती. पंचवर्तने करून निश्चिती, ग्रह शांती होत असे. महाभय झाले उत्पन्न, तरी करावे सत्ता वर्तन. नवावर्तने करिता जाण, वाजपेय फेल असे. राजा वश व्हावा म्हणून, आणि सर्व ऐश्वर्या लागून. 11 आवर्तने करावी जाण, 11 वृत्त्या काम्यसिद्धी. 12 आवर्तने करिता, वैरीनाश होय तत्वता. 14 आवर्तने करिता, स्त्री पुरुष वश होत असे. 15 आवर्तने करून, सौख्य श्री प्राप्त होय जात. पुत्र पौत्र धान्यादी धन. 16 आवर्तक करुनिया. 17 आवर्तने करून, मुक्त होय राजापासून. शत्रूंचे व्हावया उच्चाटन, 18 करावी. 20 आवर्तने करून, वनसंबंधी भयापासून. मुक्त होय न लागता क्षण, यासी संशय असेन. 25 आवर्तने करिता, बंधापासून होय मुक्तता. आता शतवृत्त्यांचे तत्वंता. फल एके पार्वती. महासंकट झाले प्राप्त, किंवा चिकित्सिका होत निश्चित. क्षयरोग होता अद्भुत, शतावृत्ती कराव्या. प्रजनाश कुलोच्छेद जाण, आयुष्यनाश असता पूर्ण. शत्रुवृद्धी होता प्रमाण, शतावृत्ती कराव्या. व्याधी वृद्धी धननाश होत तथा. त्रिविध महोत्पात, अधिपातक होता प्राप्त. शतावृत्ती कराव्या. शतावृत्ती करिता पूर्ण प्राप्त होय शुभलक्षण. सर्व मनोरथ पूरक जाण, अष्टोत्तर शतावृत्ती. सहस्रावर्तने करिता, शताश्वमेध फलये होता. परंपरा लक्ष्मी प्राप्त तत्वता, मोक्षही होय निश्चये. असो या प्रकारे करून, याचा महिमा वर्णिला पूर्ण. महाकालीचे चरित्र प्रमाण, प्रथमा अध्याय असे ते. पुढे महालक्ष्मी चरित्र, 3 अध्याय वर्णिले पवित्र. नंतर महास्वतीचे गुण विचित्र, 9वाध्याय वर्णिले. त्यात 9व्या अध्यायी देख सुरत वैश्य चरित्र सम्यक. अंती 3 अध्याय सुरेख रहस्यांचे वर्णिले. एवं 16 अध्याय केवळ श्रीदेवी चरित्र सकळ. श्रवण पठन मात्रे कृपाळू, देवी प्रसन्न होत असे. परी मुख्य पाहिजे भावार्थ, त्या वाचुनी सर्वही व्यर्थ. 12वे अध्याय हा अर्थ, देवी वाक्याचा पहावा. भक्तीने करावे श्रवण पठन, भक्तीने करावे पूजन हवन. जाणता जाणता म्हणून, देवी बोलती जाहली. येथे ज्ञानाचे कारण नाही, भक्तिभावार्थ मुख्य पाही. भक्तीने अर्पिता पुत्र पशपही, देवी संतुष्ट होत असे. अभक्तीने राजोपचार, अर्पिता व्यर्थ होती साचार. या कारणास्तव भक्ती थोर भगवत कृपे कारणे. 15वे अध्याय उत्तम, संस्कृत पाठाचे दुर्गम. व्यासांनी जे वर्णिले नियम, त्यांचे भक्तिवंता कारण नसे. यथार्थी शांती शेखर ग्रंथ, बोलता जाहला यथार्थ. त्यांचा येथे घेतला वाक्यार्थ, तो शोधून पहावा. या सप्तशतीचे ठाई आपण अथवा पाठ करणार ब्राह्मण कोणताही नियम जाण, तया लागी असेना. या सप्तशतींचे आवर्तन अमुक संख्या करावे जाण. ऐसे पाठ नियमाचे प्रमाण
प्राकृती नाही वर्णिले. मनास वाटे तितुके ब्राह्मण यथेच्छ होमद्रव्य संपादन. कोणताही निर्बंध जाण ब्राह्मणासी करू नये. प्रति प्रकरणाचे अंती अध्याय बदम इति म्हणो नये पदत्रय. ऐसा पदत्रयांचा संशय ब्राह्मणांसी न करावा. धनवंत जो तेने हवन भक्तिमंते करावे पठन. प्रेम भक्तीजी तिचे लक्षण अष्टभाव जाणावे. दुसरे भक्तींचे लक्षण जगदंबा आणि आपण हे चराचर विश्व जाण एकरूपे पहावे. आणि मादी सिद्धी देवीच्या दासी परिभक्ती नाही देवी पासी. म्हणून जगदंबा भक्तांसी अल्पार्पणे कृपाळू. मता अभिमानी ऐसे म्हणती चंडिका मध्यमांस भक्षिती. तया नाही चंडिके प्रती दयाळू तो महाविष्णू. परी रामकृष्ण अवतारी जाण विष्णूने केले मध्यमांस भक्षण. हा देवांचा स्वभाव धर्म जाण दोष कदा न ठेवावा. विष्णुहुनी फार दयाळ जगदंबा असे केवळ. पित्याहुनी स्नेह प्रबळ जननीचा तो प्रसिद्ध. कोणी शाक्त ऐसे म्हणती आमुची देवता मध्य भक्षिती. आम्हीही भक्षण करून इच्छिती परी तो धर्म नव्हे त्याचा. शिवे विष भक्षिले समग्र अगस्तीने गिळिला समुद्र. तैसाची देवीचे प्रताप उग्र करुणी असुर मारिले. तैसे न घडे इतरांसी करिता मृत्यूनिचे येसी. मग मध्य मांसाची इच्छा कैसी धरुणी जय पावेल. मद्यासी असे शाप दारुण स्पर्श करी जो का ब्राह्मण. पंचमहापातके जाण नरक प्राप्ती तयासी. मध्य मांसाचा नैवेद्य अर्पण देवीसी करी जो का ब्राह्मण. अंत्यजाच्या घरचे पक्वान्न देवी स्पर्श न करी तया. कुष्मांडादी फलांचे बलिदान ब्राह्मणे करावे देवीचे अर्पण. पायसादी नैवेद्य समर्पण अथवा समय असेल ते. वाक्याचा सांगता विस्तार ग्रंथ वाढेल अपार. त्या देवी कारणे नमस्कार वारंवार असो माझा. प्रथमाध्यायी निश्चिती श्री महाकालीची उत्पत्ती. मधुकैठभ दैत्यांप्रती मारविती जाहली जगदंबा. द्वितीयाध्यायी केले वर्णन श्री महालक्ष्मीचे जनन. सेनापतींचे युद्ध दारुण होते जाहले देवीसी. तृतीयाध्यायी कथन जाहले महिषासुरांचे हनन केले. चतुर्थाध्यायी निरूपिले शक्रादी देवस्तुतीसी. पांचवे अध्यायी निरूपण श्री महासरस्वतींचे आख्यान. पार्वती देहापासून जनन दूतसंवादही वर्णिला. सहावे अध्यायी वर्णन देवीने मारिला धूम्रलोचन. सातवे अध्यायी ते दारुण चंडमुंडवधी येले. आठवे अध्यायी निश्चिती रक्तबीजाची केली समाप्ती. नवमे अध्यायी निशुभांप्रती मारिती झाली जगदंबा. दहावे अध्यायी वर्णिले शुंभासुराचे हनन केले. 11वे अध्यायी निरूपिले नारायणी स्तुती ते. 12वे अध्यायी प्रसिद्ध वर्णिला देवीचा संवाद. श्रवण पठणाचे फल अगाध देवीने स्वमुखे वर्णिले. 13वे अध्यायी केले वर्णन सुरत वैश्याशी देवी प्रसन्न. अक्षय राज्य नृपा लागून मुक्ती दिली वैश्यासी. 14वे अध्यायी निरूपण प्राधानिक रहस्य केले कथन. देवीने ब्रह्मा शिव विष्णू निर्मुन उत्पन्नादी कर्मे निवेदिली. 15वे अध्यायी जाण केला पूजा प्रकार वर्णन. 7 प्रकारची अनुष्ठाने पूर्ण तथा होम प्रकार वर्णिला. शेवटी 16वे अध्यायी मूर्ती रहस्य वर्णिले पाही. पंचावतार चरित्र सर्वही ध्यानरूपादी वर्णिले. या प्रकारे करून जाण 16 अध्याय ग्रंथ पूर्ण. श्री देवीने कृपा करून ब्राह्मणमुखे वदविला. ग्रंथाचे 16 अध्याय जाण हेची षोडशोपचार पूर्ण केले. श्री जगदंबा पूजन भावे अर्पिले सर्वही. किंवा हा 16ध्याय ग्रंथ हाची 16 कळांचा नक्षत्रनाथ. भक्तांची त्रिविध ताप शमनार्थ. देवीने पूर्ण निर्मिला अथवा 16 अध्याय ग्रंथ जाण हेची 16 दळांचे कमल पूर्ण. श्री जगदंबेसी केले अर्पण. धरिले करी प्रीतीने नातरी हे 16ध्याय देखा. देवी कंठाच्या 16 मातृका किंवा 16 स्वर हे अंबिका धारण करी निजकंठी. असो या प्रकारे करून जाण केले ग्रंथाचे वर्णन. जेथे हा ग्रंथ झाला निर्माण ते स्थान सांगतो. कृष्णावेणी संगमापासून दक्षिणा दिशेशी कोश 3. कृष्णेपासून पश्चिमेशी जाण एको कोश परियेसी. वर्णे नाम असे नगरी तेथे देवालया माझारी. ब्राह्मण असे सह परिवारी रामनाम तयाचे. तो केवळ बुद्धिहीन देवी महिमा आगाध पूर्ण. परी त्याते वदले त्यांचे वदन देवी कृपे करुनिया. तेथे श्री जगदंबा भवानी श्री पांडुरंगाचे रूप धरुनी बैसली जाऊनी सिंहासनी शिवरूपे पार्श्वभागी.
मुकुटकुंडले वनमाळा घनश्याम दिसे सावळा कासे पितांबरे सोनसळा आपदमाळा शोभती सकल अलंकार गंधवैजयंती मनोहर कटिवरी ठेविले कर उभय भांगी साजिरे नाना पुष्पभार शोभती तुलसीमाला विराजती वामभागी रुक्मिणी सती आदी माया जगदंबा दक्षिणेशी राम लक्ष्मण जवळी चतुर्भुज विष्णू पूर्ण बाहेर मंडपी गजानन लक्ष्मी असे तयापासी दक्षिणोत्तर गरुड मारुती पाशर्दगणम मुख्य असती पश्चिमेसी मुलीधर निश्चिती पुढे श्री तुलसी विराजे तुलसी महात्म्य ग्रंथ जाण पूर्वी केला असा निर्माण सांप्रतकाळी नवरस पूर्ण देवी महात्म्य वर्णिले असो त्या देवालया माझी जाण हा ग्रंथ झाला निर्माण अग्निसेवकना राम ब्राह्मण देवी बदली तन्मुखे या देवी महात्म्याची संख्या 1709 असे सकळिका जगदंबेने बुद्धी देऊन या देखा ग्रंथ संपूर्ण वदविला शके 1781 सिद्धार्थी नाम संवत्सरासी आश्विन शुक्ल अष्टमीशी ग्रंथ समाप्त झाला आषाढ शुक्ल त्रयोदशीशी आरंभ केला या ग्रंथाशी आश्विन शुक्ल अष्टमीशी ग्रंथाचा शेवट झाला सद्गुरु तो दत्तात्रेय जाण संप्रदाय सर्वासी विद्यमान तथा कारणे माझी नमन सर्व भावे करुनिया श्लोकाचा सर्व अर्थ येथे वर्णिला यथार्थ चतुर्थाध्यायी मात्र भावार्थ वर्णन केला असे तो याचे श्रवण पठन करिता सर्व बाधा निरसती तत्वता सर्व संकटापासून मुक्तता होत असे निर्धारे जैसे श्री व्यासांनी केले वर्णन तैसेची येते कथिले जाण भावार्थ याचे करिता पठन श्रवण करी देवी ती देवीने जैसे बोलाविले तैसाची येथे वर्णन केले सज्जनी पाहिले परिसले प्रेमभक्ती करुनिया श्री देवीशी नमस्कार रामद्विजाचा वारंवार जिने करुणी कृपा अपार हा ग्रंथ वदविला यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च युद्भवेत तत्सर्वं क्षम्यता देवी प्रसिद्ध परमेश्वरी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यः प्रसन्न वरदा भवन्तु क्षीररस्तु शुभं भवतु इष्टकामना सिद्धिरस्तु इति श्री मार्कंडेय पुराणे सार्वनिके मन्वन्तरे श्री देवी भगवती महात्म्ये मूर्तिरहस्य वर्णन तथा कारणिक स्तोत्र मंत्रादीत कथनं नामं षोडशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्री जगदंबार्पणमस्तु इति श्री देवी महात्म्य समाप्त येथे 16वा अध्याय समाप्त होतो सगळे अध्याय येथे समाप्त होतात एकूण 16 अध्याय तर आपण आज अध्यायांचा आज समाप्ती झालेली आहे तर मग चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ग्रंथासोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी